नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन ग्लोबल केमिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण 27 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेच्या केमिकल सायन्स या विषयाची आन्सर की आपण डिस्कस करणार आहोत. प्रश्न पहिला, मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज. तुम्हाला रिॲक्टंटमध्ये इंडोल दिलेला आहे. रिॲक्शन ऑफ इंडोल विथ DMF-POCl3 फॉलोड बाय ॲक्वॅस NaOH. आता याच्यामध्ये बघा, DMF-POCl3 म्हटलं की आपल्याला आठवलं पाहिजे की इट इज वन टाईप ऑफ विल्समर हॅक रिॲक्शन. विल्समर हॅक रिॲक्शनमध्ये अरायलेशन फॉर्म होतं, अराईल ग्रुप फॉर्म होत असतात. आणि आपण हेट्रोसायकल टॉपिकमध्ये पाहिलेलं आहोत की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन फक्त थर्ड पोझिशनवर होणार आहे. देअरफोर ऑप्शन सी इज करेक्ट. या प्रश्नाचं उत्तर आपण ट्रिक लावून पण काढू शकतो. प्रश्न पुढचा, द सुटेबल स्टार्टिंग मटेरियल फॉर द फॉलोइंग रिॲक्शन इज. आता तुम्हाला याच्यामध्ये प्रोडक्ट दिलेला आहे आणि आपल्याला रिॲक्टंट काढायचं आहे. तुम्हाला प्रोडक्टमध्ये एक प्रकारचे इंडोल दिलेलं आहे. जर आपल्याला इंडोल सिंथेसाइज करायचं असेल तर फिशर इंडोल सिंथेसिस या मेकॅनिझमचा आपल्याला उपयोग करावा लागेल. जर आपण ऑप्शन ए कन्सिडर केला आणि याच्यामध्ये फिशर इंडोल सिंथेसिस आपण अप्लाय केलं तर आपल्याला आपला प्रोडक्ट मिळून जाईल. देअरफोर करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए. प्रश्न पुढचा, करेक्ट मॅच ऑफ नॅचरल प्रोडक्ट इन कॉलम सेकंड विथ क्लास इन कॉलम फर्स्ट इज. कॉलम फर्स्ट, टर्पीन, अल्कलॉइड, स्टेरॉइड, पॉलिसॅकेराइड. कॉलम सेकंड, स्टायचिन, कॉर्टिसोन, चिटिन अँड कॅम्फोर. करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए. प्रश्न पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिड्युसिंग शुगर. डी फ्रुक्टोज, डी रायबोज, सेल्युबायोज अँड सुक्रोज. तर या सर्वांमध्ये सुक्रोज ही नॉन रिड्युसिंग शुगर म्हणून ॲक्ट होणार आहे. कारण अल्फा डी ग्लुकोपायरोनोसाइड अँड बीटा डी फ्रुक्टोफ्युरोनासाइडमध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड असल्यामुळं सुक्रोज ही काय होणार आहे, नॉन रिड्युसिंग शुगर म्हणून ॲक्ट होणार आहे. त्यामुळे ऑप्शन डी सुक्रोज करेक्ट असणार आहे. प्रश्न पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड विल रिॲक्ट फास्टेस्ट विथ डाइन ए अंडर थर्मल कंडिशन. थर्मल कंडिशन आणि डाइन आणि डायनोफाईल या शब्दांचा उल्लेख आल्यानंतरच आपल्याला लक्षात आले पाहिजे की हे एक प्रकारची डिल्स-हेल्डर रिॲक्शन आहे. डिल्स-हेल्डर रिॲक्शनची कंडिशन काय आहे, तर जे काही डाइन असतात ते इलेक्ट्रॉन रिच असले पाहिजेत आणि जे काही डायनोफाईल असतात ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट असले पाहिजेत. त्यामुळं बेस्ट डायनोफाईल कोणता आहे, तर फ्युरॉन. देअरफोर ऑप्शन ए इज करेक्ट. पुढचा प्रश्न, करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फॉलोइंग अल्किन्स इज. आता अल्किनची स्टॅबिलिटी कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असते, तर ती नंबर ऑफ अल्फा हायड्रोजनवर डिपेंड असते. जर आपण 1, 2, 3 आणि 4 हे जर अल्किन ऑब्झर्व केले तर आपल्याला दिसून येईल की अल्किन 3मध्ये नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम्स जास्त आहेत. नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन याच्यामध्ये 12 आहेत. त्यामुळे याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त असणार. आणि चौथ्या ऑप्शन बघा, चौथ्या ऑप्शनमध्ये अल्किन 3ची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त दाखवलेली आहे. त्याच्यानंतर अल्किन 4 बघा, याच्यामध्ये पण नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम 6 आहेत. अल्किन 2मध्ये नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन 6 आहेत, पण ते सिमेट्रिकल अल्किन नाही, त्यामुळे ते 4पेक्षा लेस स्टेबल असणार. नंतर अल्किन फर्स्ट. देअरफोर करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी इज थर्ड, फोर्थ, सेकंड अँड फर्स्ट. देअरफोर ऑप्शन डी इज करेक्ट. पुढचा प्रश्न, करेक्ट ऑर्डर ऑफ बेसिसिटी ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज. आता तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 असे काही अमाइन ग्रुप्स दिलेले आहेत. काही अमाइन्स आणि काही सबस्टिट्यूटेड अमाइन्स दिलेले आहेत. तर याची बेसिसिटी ऑर्डर आहे थर्ड, सेकंड, फोर्थ अँड फर्स्ट. देअरफोर ऑप्शन सी इज करेक्ट. प्रश्न पुढचा,
करेक्ट IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड इज. आता अशा प्रकारच्या कंपाऊंडचे IUPAC नेम आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला सुरुवातीला IUPACचे रूल्स माहीत असले पाहिजेत. IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टमचा पहिला रूल आहे सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम. आता याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत 6, त्यामुळे याचा अल्केन असणार हेक्झेन. त्याचा दुसरा रूल आहे की जिथे ब्रँचिंग चालू होते तिथून तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. आता या पोझिशनमध्ये ब्रोमिन आणि फ्लोरीन दोन्ही सेम पोझिशनवर आहेत, पण फ्लोरीन आणि ब्रोमिनमध्ये अल्फाबेटिकली ब्रोमिन आधी येणार. देअरफॉर 2 ब्रोमो 5 फ्लोरो 4 मिथाइल हेक्झेन हे त्याचं करेक्ट नॉमेनक्लेचर किंवा IUPAC नेम असणार आहे. देअरफॉर ऑप्शन सी इज करेक्ट. प्रश्न पुढचा. मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन ऑफ 5-hydroxy-1,3-dioxane इज. आता हे पहा, स्टेबल कन्फॉर्मेशनमध्ये सगळ्यात स्टेबल कोण असणार आहे? याची स्टेबिलिटी ऑर्डर चेअर, हाफ चेअर, बोट अँड ट्विस्ट बोट अशी त्याची ऑर्डर असणार आहे. त्यामुळे सी आणि डी तर आपले आधीच कॅन्सल झाले, कारण सी हे हाफ चेअर आहे आणि डी बोट कन्फर्मेशन आहे. आता ए आणि बीमध्ये पहा, एमध्ये ॲक्झियल पोझिशनवरती हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि इक्विटोरियल पोझिशनमध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आहे बी ऑप्शनमध्ये. आता याच्यामध्ये सगळ्यात स्टॅबल कोण? तर याच्यामध्ये काय होणार? ऑप्शन एमध्ये जे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनवरचे जे काही लोन पेअर आहेत ते ॲक्सियल असलेल्या हायड्रोजनसोबत इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतील आणि त्याला मोस्ट स्टेबल बनवतील. त्यामुळं काय असेल? स्टॅबिलिटी ऑर्डर कोणाची जास्त असणार आहे? ॲक्झियल इज ग्रेटर दॅन इक्विटोरियल. त्यामुळं ऑप्शन ए इज करेक्ट. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड अंडरगो फास्टेस्ट टॉटोमरायझेशन. याचं सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे ऑप्शन ए, कारण हा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये कंज्युगेशन फास्ट होणार आणि हाच जो कंपाऊंड आहे जो फास्टेस्ट टॉटोमरायझेशनमध्ये जाणार आहे. त्यामुळं याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न पुढचा. द सुटेबल रिएजंट फॉर द फॉलोइंग रिॲक्शन इज. आता रिॲक्टंट ऑब्झर्व करा आणि प्रोडक्ट ऑब्झर्व करा. तुम्हाला काय चेंजेस दिसतील? रिॲक्टंटमध्ये जे अल्किन होतं ते प्रोडक्टमध्ये एक बिलो द प्लेन OH झालं आणि एक अबाव द प्लेन CH3 झाले. आता ऑप्शनमध्ये ऑब्झर्व करा. ऑप्शनमध्ये KMnO4 NaOH H2O2 आणि H3O आहे, ए आणि सी. हे काय करतात? तर हे मेनली अल्किनचं डायल करण्यामध्ये पार्टिसिपेशन करतात, पण हे तर आपल्याला युजफुल नाहीच. त्यामुळे ऑप्शन ए आणि सी तर कट होतील. आता बी आणि डीमध्ये बघा, डायबोरेन प्लस THF H2O2 OH मायनस B2H6 अँड THF सुरुवातीला काय करतील? सिन ॲडिशन करतील अल्किनसोबत, फॉलोड बाय हायड्रॉलिसिस इट विल गिव्ह अवर डिझायर्ड प्रोडक्ट. देअरफॉर ऑप्शन बी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. प्रश्न पुढचा. द करेक्ट मॅच बिटवीन कॉलम फर्स्ट अँड कॉलम सेकंड इज. कॉलम फर्स्ट p-xylene means para-xylene, 4-methyl cyclohexanone, 1-butene, 2,2-dimethyl propane. Column B, 1 signal in H1 NMR and 2 signals in carbon 13 NMR. 2210 centimeter inverse in IR, 2 singlets in H1 NMR. Lambda max 280 in UV. याच्यामध्ये जर तुम्हाला दोन्ही IR किंवा NMR जरी येत असेल तरी पण तुम्ही याचा आन्सर काढू शकता. जर आपण कॉलम बी मधल्या ऑप्शन सेकंडचा विचार केला, 2210 सेंटीमीटर इन्व्हर्स इन IR, 2210 सेंटीमीटर फक्त कार्बन ट्रिपल बॉन्डमध्ये असू शकतो, त्याची फ्रिक्वेन्सी असू शकते, म्हणजेच ब्युटाईनची. मीन्स थर्ड मॅचेस विथ बी असा एकच ऑप्शन आहे. देअरफॉर ऑप्शन बी इज करेक्ट. प्रश्न पुढचा. मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज. याचा मेजर प्रोडक्ट कुठला असेल? तर आपण बघू शकतो की ही एक प्रकारची पॅलॅडियम कॅटॅलाइज्ड कपलिंग रिॲक्शन आहे. याच्यामध्ये सुरुवातीला काय होणार?
तर ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन ऑफ पॅलेडियम होणार. नंतर कार्बोनिल इन्सर्शन अँड रिडक्टिव्ह इलिमिनेशन होऊन आपल्याला आपला टार्गेट मॉलिक्यूल म्हणजेच डिझायर्ड प्रोडक्ट मिळणार आहे, विच इज ऑप्शन सी. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी. प्रश्न पुढचा. सुटेबल कॅटॅलिस्ट सिस्टम फॉर द फॉलोइंग रिॲक्शन इज. आता तुम्ही रिॲक्टंट आणि प्रोडक्ट व्यवस्थित ऑब्झर्व करा. रिॲक्टंटमध्ये तुम्हाला एक अल्काईन दिलेला आहे आणि प्रोडक्टमध्ये तुम्हाला सिस अल्किन दिलेला आहे. तर आपल्याला रिएजंटचे रोल्स माहीत असले पाहिजेत की असा कुठला रिएजंट आहे जो अल्किनचं सिस अल्किन करू शकतो, जो अल्काईनचं सिस अल्किन करू शकतो. तर लिग्नार कॅटॅलिस्ट काय करणार आहे? अल्काईनचं सिस अल्किन करणार आहे. देअरफॉर ऑप्शन ए इज करेक्ट. पुढचा प्रश्न. An organic compound having molecular formula C6H11BrO2 exhibit the following peaks in H1 NMR spectrum: 4.1 2 hydrogen quintet, coupling constant J is equal to 7.5 Hz, 4.0 2 hydrogen triplet J is equal to 7.5 Hz, 1.5 to 2.24 hydrogen multiplet, 1.25 3 हायड्रोजन ट्रिपलेटमध्ये J इज इक्वल टू 7.5 Hz. द स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड इज. फक्त ऑप्शन सीच असा आहे की ज्याच्यामध्ये हा डाटा अवेलेबल होऊ शकतो. देअरफॉर ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. रिलेशनशिप बिटवीन कंपाऊंड फर्स्ट अँड कंपाऊंड सेकंड इज. आता अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुमचं ऑब्झर्वेशन स्किल असणं महत्त्वाचं आहे. कंपाऊंड ए आणि कंपाऊंड पी पहा. याच्यामध्ये काय आहे तर ॲक्झियल इक्विटोरियल ग्रुप सेम आहेत, त्यामुळे हे एकमेकांचे काय आहे ॲक्झियल इक्विटोरियल जे ॲक्झियल होते ते इक्विटोरियल झाले आणि इक्विटोरियल होते ते ॲक्झियल झाले, त्यामुळे ते एक प्रकारचे काय आहेत तर डायस्टिरिओ आयसोमर्स आहेत. प्रश्न पुढचा. एनर्जी डिफरन्स बिटवीन टू कन्फॉर्मेशन ऑफ 1,2-डायमिथिल सायक्लोहेक्झेन इज. तर तुम्हाला 1,2-डायमिथिल सायक्लोहेक्झेन दिलेला आहे, याच्यामधले एनर्जी डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. तर हा प्रश्न ब्युटेन गॉच इंट्रॅक्शनवर डिपेंड आहे. जर आपण विचार केला तर कंपाऊंड एमध्ये 3 ब्युटेन गॉच इंट्रॅक्शन आहेत आणि कंपाऊंड 2मध्ये 4 ब्युटेन गॉच इंट्रॅक्शन आहेत. त्या दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याला 0.9 किलो कॅलरी पर मोल एवढा एनर्जी डिफरन्स मिळून जाईल. देअरफॉर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए असं असणार आहे. प्रश्न पुढचा. सुटेबल स्टार्टिंग मटेरियल फॉर द डिझायर्ड रिॲक्शन इज. तुम्हाला एक प्रोडक्ट दिलेला आहे आणि ॲरोवरती MCPBA दिलेला आहे. MCPBAमुळं काय झालेलं आहे प्रोडक्टमध्ये काय चेंजेस आहेत तर कार्बोनिल ग्रुपच्या शेजारी ऑक्सिजन इन्सर्ट झालेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इस्टर फॉर्मेशन झालेलं आहे. तर ही एक प्रकारची बेअर विलॅगर ऑक्सिडेशन असू शकते. बेअर विलॅगर ऑक्सिडेशनमध्ये काय होतं तर कन्वर्जन ऑफ कीटोन इन प्रेझेन्स ऑफ पर ॲसिड टू इस्टर. देअरफॉर या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे ऑप्शन सी. प्रश्न पुढचा. मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज. तुम्हाला एक रिॲक्टंट दिलेला आहे आणि ॲरोवरती C7H7SO2 NHNH2 फॉलोड बाय CH3Li. आपण रिॲक्टंट बघूनच अंदाज लावू शकतो की हे एक प्रकारची शापिरो रिॲक्शन आहे. शापिरो रिॲक्शनचं प्रोडक्ट काय असतो तर लेस सबस्टिट्यूटेड अल्किन. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी. प्रश्न पुढचा. इपॉक्साइड X and Y give the same aldehyde on BF3 etherate catalyzed rearrangement. The correct statement is H migrates in both X and Y. pH migrates in X and Y. H migrates in X, pH migrates in Y. pH migrates in X,
H मायग्रेट्स इन Y. आता याच्यामध्ये पहा, जो काही ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन बरोबर BF3 इथरेट फॉर्म करणार आहे आणि इथरेट फॉर्म केल्यानंतर या दोघांमध्ये पण एक बॉन्ड वीक असणार आहे. तो बॉन्ड जो वीक बॉन्ड आहे तो ब्रेक होण्याचा प्रयत्न करेल आणि स्टेबल होण्याचा तो प्रयत्न करणार आहे. त्यामुळे एक्समध्ये हायड्रोजन मायग्रेट होणार आणि वायमध्ये पीएच मायग्रेट होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी असं असणार आहे. प्रश्न पुढचा, मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज. तर तुम्हाला एक रिॲक्टंट दिलेला आहे आणि सायक्लोहेक्झेन आणि इन प्रेझेन्स ऑफ 80 डिग्री सेल्सिअस असं दिलेलं आहे. तर तुम्ही ऑब्झर्वेशनवरून सांगू शकता की हे एक प्रकारची पेरिसायक्लिक रिॲक्शन आहे. पेरिसायक्लिकमध्ये ती एक प्रकारची इन रिॲक्शन आहे. इन रिॲक्शनमध्ये काय होणार, तर अलायलिक हायड्रोजन या पोझिशनवरचा जो अलायलिक हायड्रोजन आहे तो ऑक्सिजनवरच्या लोन पेअरबरोबर इंटरॅक्ट होणार आणि रिअरेंजमेंट होऊन तो एक प्रोडक्ट तयार करणार. तो प्रोडक्ट म्हणजे ऑप्शन ए असणार आहे. प्रश्न पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन गोज थ्रू. तुम्हाला एक रिॲक्टंट दिलेला आहे. इन प्रेझेन्स ऑफ Br2 इट विल गिव्ह Br ॲट ब्रिजहेड पोझिशन. तर आपल्याला माहीत आहे Br कुठल्या मेकॅनिझमपासून फॉलो होतो, तर फ्री रॅडिकल मेकॅनिझमपासून तयार होणार आहे. त्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट. प्रश्न पुढचा, द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज. तुम्हाला एक रिॲक्टंट दिलेला आहे. ॲरोवरती KH-THF इन प्रेझेन्स ऑफ रिफ्लक्स. KH काय आहे, पोटॅशियम हायड्राईड. तर एक प्रकारचं ते बेस आहे. ते काय करेल, ऑक्सिजनवरचा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करेल, फॉलोड बाय 3 सिग्माट्रॉपिक रिॲक्शन होऊन काय होईल, तुम्हाला प्रोडक्ट बी मिळणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी असं असणार आहे. प्रश्न पुढचा, मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज. तुम्हाला एक रिॲक्टंट दिलेला आहे, त्याच्यासोबत ॲरोवरती NOCl इन प्रेझेन्स ऑफ लाईट फॉलोड बाय हायड्रोलिसिस. ही एक प्रकारची बार्टोन रिॲक्शन आहे. बार्टोन रिॲक्शनमध्ये काय होणार, या ऑक्सिजनवरची फ्री रॅडिकल रिॲक्शन होणार आणि डेल्टा पोझिशनवरचा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट होऊन त्या पोझिशनवरती N डबल बॉन्ड O ग्रुप अटॅच होणार आहे आणि हायड्रोलिसिस झाल्यामुळं आपल्याला प्रोडक्ट सी मिळणार आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी असं असलं पाहिजे. प्रश्न पुढचा, मेजर प्रोडक्ट इन द फॉलोइंग रिॲक्शन इज. तुम्हाला एक रिॲक्टंट दिलेला आहे. इन प्रेझेन्स ऑफ CCl4 बेन्झाइल पेरॉक्साईड. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ऑप्शन डी असं असणार आहे. पुढचा प्रश्न, मेजर प्रोडक्ट फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिॲक्शन इज. याच्यामध्ये पण तुम्हाला सुरुवातीला एक रिॲक्टंट दिलेला आहे, नंतर ॲरोवरती BU3SNH फॉलोड बाय AIBN इन प्रेझेन्स ऑफ 80 डिग्री सेल्सिअस इन प्रेझेन्स ऑफ लाईट. तर तुम्हाला माहीत आहे की BU3SNH काय होणार, तर ब्रोमीन ॲब्स्ट्रॅक्ट होणार आणि त्यामुळे फ्री रॅडिकल फॉर्म होणार. फ्री रॅडिकल नंतर अल्किनवरती 2 वेनी अटॅक करणार. इथे अटॅक केल्यामुळे एक 5 मेंबर रिंग एक फॉर्म होणार आणि अटॅक केल्यामुळे एक 5 मेंबर रिंग फॉर्म होईल अँड एक 6 मेंबर रिंग फॉर्म होईल. पण आपल्याला माहीत आहे की 5 मेंबर रिंग इज मोर प्रिफरेबल ओवर 6 मेंबर रिंग. त्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट. मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज. आता या प्रश्नामध्ये बघा, तुम्हाला ॲरोवरती फिनाइल लिथियम दिलेला आहे. फिनाइल लिथियम काय करेल, तर या पोझिशनवरचा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करेल. इलेक्ट्रोफिलिक हा मोर ॲसिडिक हायड्रोजन असणार आहे. या पोझिशनवरचा तो हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि ब्रोमीन बाहेर निघून जाईल आणि या पोझिशनवरती बेन्झाईम इंटरमिडिएट फॉर्म होईल. या बेन्झाईम इंटरमिडिएटमुळे काय होईल, तर नायट्रोजनवरची जे लोन पेअर आहे ते नायट्रोजनवरचे लोन पेअर त्या बेन्झाईम बरोबर रिॲक्ट होतील आणि सायक्लायझेशन होऊन आपल्याला ऑप्शन बी असं मिळणार आहे. पुढचा प्रश्न,
In Fisher projection, the absolute configuration of a chiral center will not change from R to S when priority numbers 1 and 2 are interchanged, priority numbers 2 and 3 are interchanged, the priority numbers 1 and 2 are interchanged, and then 3 and 4 are interchanged. The priority number 3 and 4 are interchanged. या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन सी असं असणार आहे. प्रश्न पुढचा. मेजर प्रोडक्ट इन द फॉलोविंग रिॲक्शन इज. आता यामध्ये बघा तुम्हाला ॲरोवरती NaOH दिलेला आहे. NaOH काय करेल, बॅकसाईड अटॅक करेल आणि ब्रोमिनला एक्सपेल करेल. त्यामुळे याची स्टेरिओकेमिस्ट्री बिलो दी प्लेन OH अशी असणार आहे. त्यामुळे ऑप्शन बी हे करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न. द मेजर प्रोडक्ट इन द फॉलोविंग सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन इज. आता तुम्हाला एक सुरुवातीला रिॲक्टंट दिलेला आहे. या रिॲक्टंटमध्ये ॲरोवरती सुरुवातीला CH3CHO इन प्रेझेन्स ऑफ लाईट, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला एक फोटोकेमिकल रिॲक्शन करायची आहे. नंतर ओझोनोलिसिस फॉलोड बाय अल्डोल कंडेन्सेशन. जर तुम्ही ह्या 3 स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला ऑप्शन ए मिळून जाईल. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन ए असं असणार आहे. प्रश्न पुढचा. धन्यवाद मित्रांनो. आजच्यासाठी ऑर्गॅनिकचे आपण सर्व प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. कुणाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.